या फोटो बापरे, हे विदर्भातील लोक माझ्या घरी कसं काय आलेत रे? आम्ही आलो. तुम्ही गाऊनवाली बाई आहात ना? आणि तुम्ही बिपिन आहात ना? मी तुमचे व्हिडिओ खूप पाहतो बरं का. खूप छान असतात तुम्ही दोघं जण, खूप छान व्हिडिओ बनवता. आता काय करायला लागली बघा, इकडं सगळे तिकडे कार्यक्रम चालू आहे. स्वतःच्या सुनाला पसंतीची साडी देऊ राहिली. बाबा 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 कितीच भयानक आहे रे बाबा ही बाई. कोमल कसं आहे का हे? नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज खूप हॅप्पी असणार आहे कारण की आज आपल्या बेबी शॉवरचा व्हिडिओ तुम्ही बघायला भेटणार आहे कोमल ओम सावळे या पेजवर. मान्य आहे थोडा उशीर झाला व्हिडिओला, पण ठीक आहे. बाकी सगळ्यांची देखील व्हिडिओ येणार आहे. आणि हे परी बघा, परीची केस बघा. बाबा 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 परी कुठून आणली केस? कोणी आणली तुला? खरं सांग, कोणी आणली केस तुला? ते कोणी आणले? पप्पांनी. थँक्यू म्हण मग. हा, ती काय करायची, ती ओढणी आहे ना, ती ओढणी का अशी डोक्याला बांधून जायची. माझी केस, तिला केसाचं एवढं आवड आहे तिला, त्यामुळे म्हटलं केसांना थोडं पोरगी जरा नादिक होईल. आणि काय नाही, 200 रुपयाचे आणलेले. जर की तुम्हाला हवे असेल तर खाली मी टॅग केलेले, तिथून तुम्ही मागू शकता तुमच्या बाळासाठी किंवा तुमच्यासाठी देखील. केसाची क्वालिटी एकदम चांगली आहे. हे बघा मस्त केस आहेत. थांब परी बहुदे मला. आणि सॉफ्ट आहे एकदम. तर इकडे कोमल आहे. कोमल हाय, कशी आहेस तू? आणि कोमल सकाळपासून फक्त चहा करत आहे याच्यासाठी, कारण की एक जण येत आहे चहा हवाय, चहा हवाय, चहा हवाय. ओके नाही कोमल? मग तुझा मेकअप कधी करणार आहेस तू? ओके, कोमल आता लागलीच तिचा मेकअप सुद्धा करणार आहे मित्रांनो. आणि एक सेकंड थांबा, मला एक कॉल येतोय. चलो भाई देखो, आई के कानातले नाही का? हे बघा माझे पिल्ल्यानच केले. काय पिल्ल्यान केले रोज घालायची? मग एवढंच वाटतं तर नाही रे भाऊ, हे झोपताना रुततात. कशाला एवढा नाद करायचा? इकडं कोमल बसली चहा प्यायला. इकडं हा झाल्यावर इकडे आत्याबाई बसलेली आहे आणि त्यांची सूनबाई पण बसलेली आहे. तर या दोघी पण मेकअप वालीच वाट बघायला लागल्यात. कारण आतालाही बघायची त्यांची सून कशी दिसते मेकअप मध्ये. लग्नानंतर पहिल्यांदा मेकअप करते ते, हो का सेकंड टाइम? सेकंड टाइम. ओके, तर त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. इकडं परी जवळ कवाची मटका लागलेली आहे केस घालून. परी थोडे केस काढून ठेवा आता, नाही तर कोणी घेऊन जाईल तुझी केस. मला देते तिला. हिला केस एकदा वाढले तर हिला किती ताण येईल केसाचा? हा, लय वाढवायची भैया तिची केस. आता कटिंग नाही करायची आता केसाच्या, आता लंबे केस करायचे. हा बरं, मला सांग आपल्या इथं काय कार्यक्रम आहे आज? कोणता कार्यक्रम आहे? केव्हाला का? आमच्या इथे लास्ट कार्यक्रम झाला होता परीच्या वेळेस. बांगड्या दाखव मला. बापा बाबा बांगड्या कुठून आणल्या ह्या? पाहू दे. हे बघा चांदीच्या बांगड्या घातल्यात. केस सूट व्हायला जरा तिला, सूट होत आहे. पण तुम्हाला सांगू का, हे जी केस आहेत ना, परीची केस जी करली होणार आहे या अशी राहणार नाही. हा, आणि तिनं आयुष्यात कधीच मोकळे केस सोडता येणार नाहीये. कसं सुचवलं एवढी जेवण. इकडे सोम पण आलाय. सोम हाय कर, बरेच दिवस दिसतोय. कसा आहेस तू? कोणत्या स्टँडर्डला गेला? सेकंडला गेला. वाव, मम्मीने आली? कधी येणार आहे? 4 वाजता. 4 कोणत्या वाजता? इकडे कार्यक्रमाची तयारी चालू आहे व्यवस्थित एकदम. आणि तुम्हाला इकडे पण दाखवतो. इकडे जेवणाची देखील तयारी चालू आहे. वरती रोहिणीचा मेकअप चालू आहे. कोमलचं चालू होईल आता 2 मिनिटांमध्ये, कारण की दुसरी मेकअप वाली येणार आहे. इकडं आजीबाई काय, मला समजा सगळे पिवळे पिवळे कपडे घातले आज. कोमलची पिवळी साडी, तुमची पण पिवळे पिवळे लुगडे साडी. बापरे बाप. हे बघा इकडे चालू आहे जेवण बनवण्याची तयारी. तर तुम्हाला काय काय बनवलेलं आहे ते देखील दाखवणार आहे मी, पण सध्या नाही, थोडा वेळ आहे त्याला, ते जेवण झाल्यानंतर. ओके, हो इकडे जायचं. हां, तर आता कोमलचा विषय सांगतो मला. तिनं काय केलंय, तिनं असं केलेलं आहे की तिच्यासाठी साडी आणलेली आहे, पण माझ्या कपड्यांचं काय अजून बंदच नाही. मी टी शर्टवरच राहणार आहे आता. नाही हो, कोणते घालणार? कालच म्हणलं होतं कपडे आण तू, पण माझे जे कपडे आहेत त्याला तर इस्त्री पण केलेली नाही तू. नाही हो बाबा, तुम्हाला नवीन ड्रेस यायले ना, नवीन ड्रेस यायला ना तुला. तर हे आहेत आपले आचारी. आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या कार्यक्रमाला आपल्याकडे जेवण जामून आहे, मटर पनीरची भाजी आहे, आलू मटरची आहे, जिरा राईस आहे, चपाती आहे. बरं, हे आपल्याकडे प्रत्येक वेळेस आपल्या कार्यक्रमाचं जेवण बनवण्यासाठी येत असतात. तर हे जामून पहिले तळणं झालेलं आहे.
तर आजचं जेवण कसं झालं आता हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगा तुम्हाला. चांगलं झालं तरच त्यांना ऑर्डर देणार, नाही तर देणार नाही पुढच्या वेळेस. काय म्हणजे आता तुम्हाला एक कळालं असेल की मी प्रत्येक वेळेस बोलवतो म्हणजे जेवण चांगलंच होतं, पण आजचं बघूया काय होतंय. तर झाल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला कळवेल. तर ते म्हणू लागले थोडा व्हिडिओ घ्यायचा, म्हटलं चला थोडंफार त्यांना घेऊ आपण व्हिडिओमध्ये. त्या हिशोबानं शूट घेतला. ओके, तर हे आपण केक आणलेले आहेत बघा मस्तपैकी. गाणे का प्रवास होते तर तुम्हाला केक ओपन करून दाखवतो कसे आहेत. तर म्हणजे एकच दाखवतो कारण की दोन्ही केक जे आहे ते सेमच आहे आणि कदाचित एक केक वितळले का नाही ते पण बघायला लागेल. कारण की आणल्यापासून यांना काय केलं हे केक जे आहे ना ते बाहेरच ठेवून दिले. मला समजा नाही काय व्हायला. तर केक दाखवू तुला. ही माझी प्रिन्सेस आली बघा. पर केक दाखवू का? ये मग इकडे. मस्त केक आणले आणि मला वाटलं तेच आणा म्हणून परत तेच आपण केक रिपीट केलेले आहेत जे आपल्या टायमाला केलेले होते. मस्त. एक सेकंड. हा होय दादा गाडी नका थांबा 2 मिनिटं. बॉय और गर्ल नवी तळेला नाही. आणि हा हॅमर केक आहे. याला फोडण्यासाठी हॅमर लागत असतं तर हॅमर पण आणलेला आहे. मस्तपैकी केक आहे छान असा. तुम्ही इकडून वाटलं हा. तर हे बघा असे केक. ए परी थांब थांब. हे बघ केक बघ. तुला काय पाहिजे दीदी का भैया? काय पाहिजे? दीदी पाहिजे का भैया पाहिजे? एकच सांग. दीदीच पाहिजे म्हणते बाबा. सगळ्या दीदीच जमा केले आमच्या घरात. पण ठीक आहे दीदी पण झाली काय हरकत नाही. पण अपेक्षा आहे भैयाची. मला पण आहे कारण की दोघा भावामध्ये एक मुलगा हवा आहे सध्या तरी. कारण की 2 बहिणीला 1 भाऊ हवा आहे या हिशोबानं. ए राहू दे. तर चला मी आता केक ठेवून देतो फ्रीजमध्ये आणि लागली तुम्हाला 2 मिनिटात भेटतो. ओके. हे बघा माझी आई आलेली आहे मस्त सुंदर एकदम नटून थटून. छान अशी नटून थटून आलेली आहे. काली बिंदी. हा साडी छान घातली. कुठून घेतली साडी? हे ऑनलाईन साडी घेतली का काय? वाव किती छान साडी आहे तुझी. मला खूप आवडली साडी. किती छान आहे. हा तर ही साडी जर का तुम्हाला हवी असेल तर खाली प्रोडक्ट टॅग केलेले आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता. ही साडी बरं का आईच्या अंगावरची. कोमलची पण तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी एकदम भारी अशी. ठीक आहे चला जा आवरा तुमचं काम. तर चला तयारी थोडीफार चालूच आहे आणि पाहुणे मंडळी पण यानं चालू झालेले आहे. अरे बापरे हे विदर्भातील लोक माझ्या घरी कसं काय आलेत रे? तुम्ही गाऊनवाली बाई आहात ना? आणि तुम्ही बिपिन आहात ना? मी तुमचे व्हिडिओ खूप पाहता बरं का. खूप छान असतात तुम्ही दोघं जण. खूप छान व्हिडिओ बनवता. लाजू नका बाबा लाजू नका. घरी आला तुम्ही. चला या. चला आपले पाहुणे आलेले. हो काय बोलू इकडे मग या. त्यांना जागा दे थोडी बसायला. आई चहा कर ना. कोण? परीचं तसंच आहे बाबा. परी आता काय साडी वगैरे घालून बाहेर फिरते. या ना आतमध्ये. तुम्हाला यायला काय तब्येत यांचे व्हिडिओ पाहते फेसबुकला. दिवसाचा प्लॅनिंग होता आमचा यायचं. कधी येता बाबा तुम्ही? 2-3 वेळा कॅन्सल झालं. तुम्ही म्हणालीच होते तेव्हा. असं बनायचं कसं अंगठ्या असं बापरे. मोबाईलवर नाही हो का? गोल्डची आवड तुम्हाला? नाही नाही होईल नका. खतरनाक दुकान टाकतो म्हणते सोन्याचं. बापा टाकून टाक काय टेन्शन. छान छान. तुम्ही काय करा ताई वरती जा. हा रश्मी ताई तुम्ही पण वरती. त्यांना बस द्या ना. आम्ही गेट पाशी उभं नाही 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 तुम्हाला पण घेऊन जातो आम्हाला. चला कोण आलंय? बराच उशीर लावला याला. जाऊ द्या त्यांना कॅमेरा समोर यायला नाही आवडत बाबा. काय बाप्पा तुम्हाला सापडू बेजार झालं. मी तिकडे सापडायला लागलो. तुम्हाला तुमचं घरच सापडलं नाही. दादाने बरं झालं यावेळेस सोनूला पण घेऊन आले. हा सोनू पण आला. सोनूची मम्मी सोनूचे पप्पा आलेले आपल्याकडे. ती कुठे आहेत? येत आहे मागून येत आहे का? बरं ठीक आहे. बसा थोडं चहा वगैरे देतो. हाय चहा वगैरे देतात ना. या परीचं किती वेळा ड्रेस चेंज करायचा आता? हो ना दुसरा ते अजून तुम्ही मेकअप नाही केला तुम्ही?
नाही करत नाही. नाही करत का? बरं बरं ठीक आहे चला. कसं राहते मेकअप घालता. तर ऑलमोस्ट सगळ्यांची मेकअप झालेले, कार्यक्रम चालू करायचा आहे. माझी आई माझ्याकडे बघतीये, पाणी भरतीये. काय झालं तुला? कुठं रे कुठं काय झालं? चला की लवकर आवरा की. आणि बाजूला तुम्हाला दिसतीये राधिका. बापरे बाप, राधिका मेकअप केला तू आज. तुला आठवण लग्न नाही किती यायची कसं केला? तुला आठवण नाही यायची? नाही मला नाही येत बाबा आठवण. कसं देतो काय? कोणाचीच येत नाही. कस काय? आता काय कामाकामाने तर आता कोणी बी घरी, मग आठवणीच काय तुला विषय काय सांगा बाबा. आता त्यात काय आठवण यायची आता? मग काय करा. मग आता आजारी येतं आजारी आता चालूच राहते प्रत्येकाच्या लाईफ मध्ये. आता मागच्या वेळेस ती आली होती तर तिचे पोरगा आता ऍडमिट होतं, मग ती गेली नव्हती का? ती बसली होती. त्यापेक्षा त्यांच्या घरी असले बरे. ते कशाला आता चालू राहते. जास्त लोक कामाकामानिमित्त येतात सगळेजण. आता जेवून गेले 4-5 दिवस झाले. हो रे जाय. 5 दिवस झाले बरं का. 5 नाही तर प्रमोशनला 5 दिवस झाले. करून. म्हणशील ना भाऊ मग 15 दिवस झाले. कोण कुठे? ही माझी परी. परी हाय. परी हॅलो हॅलो. पेन ठेवून दे तुला लिहायला. चला मी तुम्हाला कोमल दाखवतो. कोमल इकडे आहे का? कोमल तिकडे आहे का? ठीक आहे चला. कोमलची साडी पण दाखवतो तुम्हाला, कोमल पण दाखवतो. कालच्या लाईव्ह मध्ये बऱ्याच लोकांना बघितलंच असेल, पण ठीक आहे चला पटकन त्याची कार्यक्रम पण चालू करायचा आहे. त्याआधी तुम्हाला ते दोघींना दाखवून देतो. ठीक आहे चला 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 चला. हाय कोमल. बापरे बाप एवढा मेकअप. काल लाईव्ह मध्ये बऱ्याच लोकांना बघितलं, पण रिअल मध्ये बघायचं राहिलेले. आणि बरेच लोक म्हणले ते आतमधून हे दिसतंय ते कपडा हे ना ब्लाऊज पीस येतो आतमध्ये ग्रीन कलरचा, कारण त्याच्यावर ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे म्हणून ती साडी तुम्हाला तशी वाटते. ना साडीची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. खाली प्रोडक्ट टॅग केलेले आहे, तुम्ही तिथून खरेदी करू शकता. एकदम मस्त साडी आहे आणि मेकअप पण खूप छान झालाय. थँक्यू. हाय कर बाळा. हाय कर. हाय कर. कर हाय. पप्पा कुठे तुझे? तिकडे काय? आणि मम्मी? तुला काय आवडतं बाळा? काय आवडतं? पी पाणी पी. पापी पापी खायची. तिला पाणीपुरी खूप आवडती आणि त्याला ती पापी पापी करते. हो पाणीपुरी खूप आवडती. तर हे बघा या ताईचा मेकअप झालेला आहे. हो तन्वी ताईचा पण झालेला आहे. बिपिनचा यांचं सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. चला मस्तपैकी आता तिकडे जाऊन आपण जेवण करायचं. पहिले कार्यक्रम करावा लागेल नंतर जेवण करावं लागेल. भूक लागली का बाळा? भूक लागली? जेवण करते. कार्यक्रमात माणसाचं काम तेच असतं, जेवण करायचं. सोबत हा ती बघ ती किती आवाज येईल. चालायचं. चला खाली. ठीक आहे मस्तपैकी. चला आता आपण खाली जाऊया थोडं आणि मस्तपैकी शूट घेऊया. ओके या फोटो समोर पाय स्माइल करा. हा हात खाली आहे. हा परी हा लावून दे. ठीक आहे समोर आता बघा इकडं. आता काय करायला लागली बघा इकडं. सगळे तिकडे कार्यक्रम चालू आहे. स्वतःच्या सुनाला पसंतीची साडी देऊन राहिली. बाबा 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 कितीच भयानक आहे रे बाबा ही बाई. कोमल कसं आहे का हे? म्हणजे तेवढ्या गडबडीमध्ये तुम्हाला तुमच्या सुनाला चांगली साडी भेटणार नाही. रुमालासाठी आली म्हणजे पाय कलर म्हणून आता हे सगळं बघणार बरं का बाय व्हिडिओ. सगळ्या बाय बघणारे आता नाही असे. तोच कलर छान आहे. छान आहे तुम्ही पाहिलं तर. हा ते बघा. हो राहिली झोपली गाई. झोपली. आईचा बी जीव लागत नाहीये. हा ती केक कापायच्या टायमाला येतो ना बाहेर वळण होते ना. तर इकडे पिऊ खूप रडू लागली होती तर आम्ही सगळेजण इकडे बसलेलो आहे.
ती शांत झाली की लगेच आम्ही तिकडे जाऊया. आपल्या बॅगेत हा, ठेवा बॅगेत ठेवा. हा टाका टाका. आहे त्या दोघी सासूंना मिळून मस्त काम चालू आहे यांचं. हे बघा रुमाल काय टाकू काय म्हणता रुमाल पाहायला आली नाही. आवडी साडी काढ म्हणे तुझ्या. नाही नाही सध्या थांब ना. त्यांचा उद्या कार्यक्रम गाणी चालले ना त्यांचे. गाणी चालले ना. बरं जा चला कोमल. का गाय एवढी कोण थकली का तू? मला कस तरी व्हायला. कसं व्हायला? पाय दुखायले. पाय दुखायले का कस तरी व्हायला? पाय दुखायले. चल पाय दाबून देऊ का? नाही रे बाप्पा. चल ती कुठे? कोण? सोनूची मम्मी. ते गेले बाहेर. नाही ते भेटायला आले तुम्हाला. हा मग वरती गेले. छान मस्त त्यांना makeup केलं. भेटायला गेला असेल रश्मिताई त्यांना. हा ना. चला साड्या बरोबर पुरल्या. जेवण पण व्यवस्थित झालं. एक आता कोणाच्या मायला राहिले. बरं ठीक आहे. आवडलं व्यवस्थित? कसं वाटलं? मस्त वाटलं? तुझ्या लाईफ मधला बेस्ट कार्यक्रम होता. छान होता का? समाधान आहे. तुमचं काय चाललं? काही नाही. तुम्हाला दाखवलं मित्रांनी या बाईने काय केलं माहिती तुला काय केलं? ऐकलं मी सोनाला रुमाल घ्यायचा म्हणून इकडे घेऊन आली या रूम मध्ये. सगळ्या साड्या काढून दाखवल्या. बाई तुला आवडती साडी काढ म्हणे. भली हुशार आहे बाई. आणि त्या बाईने काढून बी टाकून बी दिली बॅगेत. हे बाई काय म्हणते मला साडी देत नाही काय तू आता? म्हणलं तुम्हाला नाही देत आता. काही नसते तसं उगाच सांगू जाय रे जाय. होय बाई तिकडे होय. तुला वाटत तू सांगू नको. तू सांगू नको. मी डोळ्यात पाहिलं त्या बायकोला ते आईला तू सांगतो. असं काही नाही तिला यार. मला साडी दिली का? होऊच नाही शकत. अक्का शक्यच नाही. बाई भांडणं करते का? साडी गेली की असं होऊच नाही शकत. सांगा 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 सांगा. तुझ्या लेकरच लग्न मला साडी दिली. नाही मनावरील कपडे घेतले. आता मग नाही घेतलं. मामा नव्हता काय रे. आता जाऊ द्या. व्हिडिओ मध्ये तरी एकमेकाला तोंडात नका पडू. तू शांत बस भाऊ. तू काहीच बोलू नको. काही समजत नाही. तुला काही माहित नाही. काहीच बोलू नको. आमचा रिश्ता वेगळा आहे. हा असं काही आहे यांचं. चला बाय. बाय. चालला तुम्ही? थांबायचं असतं आजचे दिवस. नको सकाळी सोनूची शाळा पण आहे. आणि बापा सोनूचे बाप्पा खूप उशिरा उठता. मग तुमच्या घरी चांगलं नाही वाटणार मला ते. अरे बाबा इथं कशाला पचका करू राहिली तू? चला येऊ का मग? बरं बाय. कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आणि जेवण मी गुलाबजाम तर खूप खाल्ले बाई. मला खूप गुलाबजाम पार्सल घेऊन आवडतात. जा थोडे. थांबा ना. नको नको इतके खाल्ले आता लगे नको. तर खरंच खूप छान कार्यक्रम झाला. सगळे आले होते. सगळे भेटलो आम्ही. ऐक ना. खरं नाही नाही थांबा हो ताई थांबा. नाही रात्री नेऊ नसता. हा का? बापा हे लोक हे मानतात रे बाबा. रात्री नेऊन असते. बाय. बाय बाय. तर ऑलमोस्ट सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. आणि आता शेवटला मी प्रियाताईला बोलतोय. म्हणजे हा तुम्ही क्लिप 3 मिनिटं आधी बघत असाल व्हिडिओ संपायच्या. तर रोहिणीचा जो मेकअप आहे तो प्रिया ब्युटी पार्लर मधून केला होता. तर ही ऍक्च्युअल मध्ये माझी सिस्टरच आहे. मेन म्हणजे आमचा टिकटॉक पासून आतापर्यंतचा प्रवास आम्ही हा तुम्ही 1-2 व्हिडिओ बघितला असेल. लास्ट परीचे बर्थडे वगैरे काही असेल तेव्हा बघितलं असेल हिला. तर ही हिनं ब्युटी पार्लर टाकलेलं आहे. हिचा नंबर तुम्हाला मेन्शन करते. छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रात कुठेही असलं तर ही होम सर्व्हिस सुद्धा देते. मेकअपसाठी ब्रायडल मेकअप कुठेही करू शकते. तर मेन्शन मी स्क्रीनवर नंबर करतोय. तुम्ही नंबर सांगून द्या तुम्ही. हा तर माझं नाव प्रिया ठाकूर आहे आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बीड बायपास आलोक नगरला येथे माझं ब्युटी पार्लर आहे. आणि माझा नंबर आहे 9305956110. हा आपल्या पार्लरचा नंबर आहे. जर तुम्हाला काही ऑर्डर द्यायचं असेल एंगेजमेंटचं असो किंवा मग बेबी शॉवर किंवा बर्थडे पार्टी तर तुम्ही निर्धास्तपणे कॉल करा आणि तुमचा आवडीचा तुम्हाला लुक मिळेल. लुक जसा हवा तसा मिळेल. सो थँक्यू ओम. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली इथं छान आल्याबद्दल. मस्त मेकअप झालाय. आवडला मला पण. आणि सर्वांनीच खूप नाव काढलं. हो आणि मला खूप छान वाटलं. सो थँक्यू. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि ऑर्डर द्या. थँक्यू. बाय बाय. तर मित्रांनो ऑलमोस्ट आपला कार्यक्रम डन झालेला आहे. माझ्या हातामध्ये बेबी डॉल आहे कारण की आता फोटोशूट केलेला आहे. आणि हे बघा हसते. येतं की तुम्हाला आवाज? हा कार्यक्रम आता डन झालेला आहे. आणि सोनूची पप्पा आणि सोनूची मम्मी जी आहे त्या निघताय. हा आम्ही चाललो आता घरी. लय भारी कार्यक्रम झाला. एन्जॉय केला आम्ही. पोटभर जेवलो दणक्यात. आणि आता निघतोय. शिवकन्या गेलेली आईला भेटायला सांगायला. आणि तुम्हाला आता उशीर होणार नाही? नाही उशीर नाही होणार. आपल्याला 1 तासाचं रन आहे. पोहोचून जातो. आणि सुदर्शन थांबलेला आहे तिकडं. आणि त्याची वाईफ जी आहे ते थांबलेले तिकडं अक्काकडं. उशीर झाला. आणि आतापर्यंतचा मला तरी अनुभव आहे की ज्या लेडीजनं इथं ते केक फोडून हे काढलेले पेढा काढलेला त्याला मुलीच झालेले आहे. कारण मला तेच झालं आणि सुदर्शनला पण तेच झालं.
तर रोहिणीचं कळण काही दिवसांना आपल्याला. कार्यक्रम एकदम मस्त झालेला, तुम्ही लाईव्ह देखील बघितला असेल. आणि आता व्हिडिओ जो आहे तो थोडा उशिराच आला आहे, पण ठीक आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.